विद्या स्वादिष्ट किचनमध्ये मी आपले मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला उन्हाळा वाळवण रेसिपी साबुदाण्याचे सांडगे दाखवणार आहे। आणि इथे मी साबुदाणा अर्धा किलो घेतलेला आहे। आता आपण याला स्वच्छ धुवून घेऊया। आणि आपण पाहू शकता अशा पद्धतीने पाणी टाकायचं आणि त्याला मी आता धुवून घेते व्यवस्थित। आपण हे 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया स्वच्छ याला। 2 ते 3 पाण्याने साबुदाणा मी धुवून घेतलेला आहे आणि आता आपण त्याच्यात पाणी ओतूयात। आपण पाहू शकता अशा रीतीने 1 इंचभर पाणी ओतायचं साबुदाण्यावर। साबुदाणा पूर्ण बुडू द्यायचा पाण्यात, म्हणजे तो छान असा मऊ भिजतो। आता साबुदाण्याला झाकते आणि हा मी रात्रभर भिजत ठेवणार आहे। जर का तुम्हाला 5 ते 6 तास भिजवत ठेवायचा असेल साबुदाणा तर ठेवू शकता। कमीत कमी 5 ते 6 तास, म्हणजे छान भिजतो तो पण आणि मऊ होतो तो। त्याच्यामुळे कमीत कमी 5 ते 6 तास साबुदाणा आपण भिजू शकतो, पण मी हा रात्रभर भिजवून घेणार आहे। आपण पाहूया साबुदाणा भिजलाय का नाही ते व्यवस्थित असं। त्याला रात्रभर आपण ठेवलं होतं। आता ताट काढून बघते, वा छान असा भिजलाय साबुदाणा। आणि आता आपण एक बघूयात, हे बघा किती मस्त असा मऊ भिजलाय। येथे 2 बटाटे उकडून घेतले, ती पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं शिजवलेली आहेत आणि ते नंतर थंड झाल्यावर त्याची साले काढून इथे ठेवली आहेत। आता आपण याला स्मॅश करून घेऊयात। बटाटा छान असं स्मॅश झालेला आहे। हा भिजलेला साबुदाणा आपण या ताटात काढून घेऊयात। हा कुस्करलेला मऊ केलेला बटाटा आपण यात टाकूयात। मी येथे 10 हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा जिरे बारीक वाटून घेतलेला आहे आणि हे वाटण आपण यात घालूयात। आता मीठ घेतलेलं आहे आणि हे मीठ मी आता याच्यावर टाकणार आहे। 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे। आपण मिठाचं प्रमाण हे अति ठेवायचं नाही, नाहीतर हे वाळल्यावर सांडगे ना जास्त खारट बनतात। त्याच्यामुळे मी मीठ प्रमाणातच घालणार आहे। आता आपण याला एकत्र करून घेऊया आणि छान असं मिक्स करूयात। बटाटा हा मऊ शिजवून घ्यायचा छान असा, म्हणजे तो व्यवस्थित असा एकत्रित होतो। एकत्रित असं व्यवस्थित त्याला मळून घ्यायचं, म्हणजे सांडगे तेलात तळताना फुटणार नाहीत, हे साबुदाणा सेपरेट होणार नाही त्याच्यातला। या वाटीत पाणी घेतलेलं आहे। पाणी का घ्यायचं, कारण की हे साबुदाणा आपल्या हाताला चिटकतो, बोटांना चिटकतो। पाण्यात बोटे बुडून आता आपण सांडगे तोडून घेऊयात। हे बघा अशा पद्धतीने मी मध्यम आकाराचे सांडगे तोडून घेणार आहे आणि वाळल्यावर बारीक होतात, त्याच्यामुळे थोडीशी मोठीच घालणार आहेत। अशाच रीतीने मी आता सर्व सांडगे तोडून घेणार आहे। सांडगे सर्व असे तोडून झालेले आहेत, ते आता उन्हात वाळत घालूयात आपण। आणि हे कडकडीत उन्हात 2 ते 3 दिवस मी वाळवून घेणार आहे। आता आपण हे सर्व सांडगे कडकडीत उन्हात वाळवून घेऊयात। सांडगे छान असे 3 दिवस कडकडीत उन्हात वाळवून घेतले आहे आणि आता तुम्हाला मी दाखवते। आपण पाहू शकता किती छान असे सांडगे वाळलेत। आपणास मी आता तळून दाखवते सांडगे किती छान असे मस्त कडक वाळले ते। आपण याला तळून घेऊयात। कढईत तेल टाकून ते अगोदरच कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। गॅसची फ्लेम मी बारीक केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आता हे साबुदाण्याचे सांडगे टाकते। आपण पाहू शकता किती छान असे फुलायला लागलेत, मस्त पांढरे शुभ्र झालेत सांडगे हे। अशा प्रकारे छान असे साबुदाण्याचे सांडगे तळून झालेले आहेत आणि मी तुम्हाला एक साबुदाण्याचा सांडगा तोडून दाखवते। आपण पाहू शकता, बघा किती छान असा कुरकुरीत आवाज आलेला याचा। तुम्हाला एक खाऊन पण दाखवते, आवाज पहा किती छान असा येतोय। हे साबुदाण्याचे सांडगे आपण वर्षभर साठवून ठेवू शकतो व चटपटीत असा तळलेला पदार्थ खाण्याची इच्छा झाली तर आपण झटपट ते तळून खाऊ शकतो। हा वाळवणीचा पदार्थ आपण पावसाळ्यात देखील उपासाच्या दिवशी छानपैकी तळून पावसाचा आनंद घेत घेत आवडीने खाऊ शकतो। त्यामुळे आपण ते नक्की करून बघा आणि आपल्याला ही रेसिपी कशी वाटली, हा वाळवणीचा पदार्थ कसा वाटला तो मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।
आणि लाईक शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.